इथे आता पहा आपली एकदम मस्त अशी चकली तयार आहे। आवाजावरून सुद्धा तुम्हाला समजलंच असेल, एकदम कुरकुरीत अशी चकली बनलेली आहे। आणि पहा थोडीसुद्धा तेलकट झालेली नाहीये, आतून छान अशी पोकळ झालेली आहे आणि मस्त क्रिस्पी झालेली आहे। नमस्कार, कुक विथ नीलम ढमाळे आपल्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत। आज आपण तांदळाच्या पिठाची खुसखुशीत अशी चकली बनवणार आहोत। चकली ही खायला तर छान लागतेच आणि आपल्या सर्वांना सुद्धा ती फार आवडते, पण बऱ्याच वेळेला चकलीची भाजणी बनवावी लागते किंवा चकली करताना ती तेलामध्ये विरघळते, अशी कारणे देऊन आपण ती करत नाही। तर आज आपण तेलामध्ये न विरघळणारी, कमी तेल पिणारी आणि याचबरोबर भाजणी न करता तांदळाच्या पिठाची चकली बनवणार आहोत। अगदी मोजक्याच मिनिटांमध्ये ही चकली होते, याला जास्त फार साहित्य सुद्धा लागत नाही। आणि आपण ज्या पद्धतीने आज चकली बनवणार आहोत याच्यामध्ये चकली बनवताना ती तुटत सुद्धा नाही आणि याचबरोबर तेलात टाकल्यानंतर ती विरघळत सुद्धा नाही। एकदम कुरकुरीत खुसखुशीत अशी चकली बनते। तर सुरुवात करूयात आपल्या रेसिपीला। इथे आता पहा मी कढई गॅसवरती गरम होण्यासाठी ठेवली आहे। आता सगळ्यात अगोदर आपण याच्यामध्ये 1 कप भाजकी चणा डाळ घेऊयात आणि ही चणा डाळ थोडीशी आपल्याला भाजून घ्यायची आहे। चणा डाळ ही भाजलेलीच असते, पण आपल्याला हे मिक्सरमधून बारीक करून घ्यायची आहे, म्हणजे याचं पीठ करून घ्यायचं आहे, त्यामुळे आपण थोडा वेळ भाजून घेऊयात। ही जी भाजकी चणा डाळ आहे ती तुम्ही तशी सुद्धा बारीक करू शकता, पण बऱ्याच वेळेला काय होतं ना, ही चणा डाळ आहे ती हवेमुळे थोडीशी नरम पडते आणि मग ते वाटताना छान अशी वाटली जात नाही, त्याचं पीठ आहे ते छान पडत नाही, त्यामुळे आपण थोडा वेळ भाजून घेऊयात। खूप जास्त वेळ नाही, अगदी थोडाच वेळ आपण ही भाजून घ्यायची आहे। इथे आता पहा थोडा वेळ ही डाळ भाजून झाल्यानंतर मी आता गॅस बंद करते आणि ही जी डाळ आहे ती बाजूला काढून सगळ्यात अगोदर ती थंड होऊन द्यायची आहे। इथे आता पहा मी जी भाजकी डाळ आहे ती मी दुसऱ्या एका प्लेटमध्ये काढून घेतलेली आहे आणि ती छान थंड सुद्धा झालेली आहे। आता ही आपल्याला मिक्सरमधून फिरवून घ्यायची आहे। तर ही जी डाळ आहे ती मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते आणि ही डाळ छान अशी बारीक करून घ्यायची आहे। या डाळीचं छान असं आपल्याला पीठ करून घ्यायचं आहे, तर आता ते आपण बारीक करून घेऊयात। तर इथे आता पहा ही जी डाळ आहे ती मी मिक्सरमधून फिरवून घेतलेली आहे आणि तुम्ही पाहू शकता याचं छान असं पीठ झालेलं आहे, मस्त असं मी बारीक करून घेतलेलं आहे। अशाच प्रकारे ही डाळ बारीक करून घ्यायची आहे। इथे आता पहा मी एक ताट घेतलेलं आहे। आता याच्यामध्ये ही जी भाजकी डाळीचं पीठ आहे ते घ्यायचं आहे, तर हे पीठ आपण चाळून याच्यामध्ये घ्यायचं आहे। तर आपण हे जे पीठ बारीक करताना छान बारीक केलेलंच होतं, तरी सुद्धा हे चाळून घ्यायचं आहे, म्हणजे याच्यामध्ये जे काही मोठे दाणे वगैरे असतात किंवा डाळ थोडीशी राहिलेली असते ती बाजूला निघते आणि मग आपली चकली बनवताना सुद्धा ती तुटत नाही, छान बनते। त्यामुळे हे पीठ नेहमी चाळून घ्यायचं आहे। इथे आता पहा या भाजकी डाळीचं पीठ मी छान असं चाळून घेतलेलं आहे। आता आपण याच्यामध्ये तांदळाचं पीठ घेऊयात। तर इथे मी 3 कप तांदळाचं पीठ घेते। हे जे पीठ आहे ते सुद्धा मी अगोदर छान चाळून घेतलेलं आहे। आता ते याच्यामध्ये घालून घेऊयात। तर इथे आपण पीठ घेताना 3 कप तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि 1 कप भाजक्या डाळीचं पीठ घेतलेलं आहे, तर हेच मेजरमेंट ठेवायचं आहे। आता याच्यामध्ये आपण मसाले घालून घेऊयात। तर मसाल्यांमध्ये सगळ्यात अगोदर आपण याच्यामध्ये 3 चमचे लाल मिरची पावडर घालूयात। याच्यानंतर अर्धा चमचा हळद घालायची आहे। हळद घालून झाल्यानंतर आता आपण याच्यामध्ये 1 चमचा धने जिरे पावडर घालायची आहे। यानंतर 2 चिमूट हिंग घालूयात। हिंग घालून झाल्यानंतर आता आपण याच्यामध्ये 2 चमचे पांढरे तीळ घालायचे। यानंतर याच्यामध्ये 1 चमचा ओवा घालायचा आहे। तर ओवा अशा प्रकारे मी हातावरती चोळून घालते, याच्यामुळे फ्लेवर फार छान येतो आपल्या चकलीला। आणि आता हे सगळे मसाले घालून झाल्यानंतर आता शेवटी याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालूयात आणि आता हे सगळे मसाले घालून झाल्यानंतर ते आपण तांदळाच्या पिठामध्ये छान असे मिक्स करून घ्यायचे। तर आता हे छान असे एकजीव होईपर्यंत आपण मिक्स करून घेऊयात। तर इथे जे मसाले आपण घातलेले आहेत याऐवजी तुम्ही रेडीमेड चकली मसाला वापरला तरी सुद्धा चालेल। हे सगळे जिन्नस आता आपल्या पिठामध्ये मिक्स करून झालेले आहेत। आता आपण याच्यामध्ये तेलाचं मोहन घालायचं आहे। तर इथे आता पहा मी अर्धा कप तेलाचं मोहन करून घेतलेलं आहे, म्हणजे अर्धा कप तेल मी छान असं कडकडीत गरम करून घेतलेलं आहे, ते याच्यावरती घालून घेऊयात। इथे आता पहा ही एक फार इम्पॉर्टंट स्टेप आहे आपली चकली खुसखुशीत बनवण्यामध्ये, म्हणजे हे जे आपण तेलाचं मोहन याच्यामध्ये घालत आहोत ते कडकडीतच पाहिजे आणि खूप जास्त सुद्धा तेल घालायचं नाही। मी इथे अर्धा कपच घातलेले आहे। खूप जास्त जरी तेल झालं तरी सुद्धा आपली जी चकली आहे ती तेलामध्ये विरघळते आणि छान बनत नाही, त्यामुळे हे मेजरमेंट लक्षात ठेवायचं आहे। आता हे आपण मिक्स करून घेऊयात।
तर इथे तेल हे फार कडकडीत गरम आहे, त्यामुळे मी हाताने न करता आपण चमच्याने करूयात, म्हणजेच आपल्याला हे भाजणार नाही। तर छान असं हे मिक्स करून घ्यायचं आहे। इथे आता पहा थोडा वेळ मिक्स करून झाल्यानंतर हे जे तेल आहे ते थोडंसं कोमट झालेलं आहे, तर मी आता हे हातानेच मिक्स करून घेते आणि ज्याप्रमाणे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतंय अशा प्रकारे छान असं हे तेल म्हणजेच हे जे तेलाचं मोहन आहे ते आपल्या पिठाला मस्त असं चोळून घ्यायचं आहे। हे पहा अशा प्रकारे छान चोळून घ्यायचं आहे। तर आता हे आपण मिक्स करून घेऊयात। इथे आता पहा हे मी छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता आपल्या पिठाचा मस्त असा गोळा बनतोय। याच्यावरूनच समजते आपण जे तेल याच्यामध्ये घातलेलं आहे ते सगळ्या पिठाला छान असं लागलं गेलेलं आहे। आता हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे। तर हे पीठ मळून घेत असताना आपल्याला थंड पाणी घालायचं नाहीये। तर इथे आता पहा मी गरम पाणी करून घेतलेलं आहे आणि हे गरम पाणी थोडं थोडं करून याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि याचं पीठ छान मळून घ्यायचं आहे। इथे आता पहा आपण गरम पाणी घातलेलं आहे। तुम्हाला जर हाताने ॲडजस्ट होत नसेल तर तुम्ही थोडा वेळ चमच्याने हे मिक्स करून घेतलं तरी चालेल, पण मी इथे कम्फर्टेबल आहे त्यामुळे मी हातानेच मळून घेते। इथे आता हे पीठ मळून घेत असताना आपल्याला पाणी हे खूप जास्त थंड किंवा कोमट घ्यायचं नाहीये, तर छान असं गरम पाणी घ्यायचंय। गरम पाण्यामध्ये हे पीठ मळल्यामुळे आपली जी चकली आहे ते छान खुसखुशीत बनते आणि ती चवीला सुद्धा फार छान लागते। तर आता गरम पाणी थोडं थोडं घालत आपण हे पीठ छान असं मळून घ्यायचंय। तर पीठ मळून घेत असताना लक्षात ठेवायचं आपलं जे पीठ आहे ते खूप जास्त पातळ करायचं नाही आणि अतिशय कडक सुद्धा करायचं नाहीये, मऊ असं पीठ आपल्याला मळून घ्यायचंय। तर आता आपण ते मळून घेऊयात। इथे आता पहा चकली बनवून घेण्यासाठी मी त्याचं पीठ मळून घेतलेलं आहे। अशा प्रकारेच पीठ मळून घ्यायचंय। जसं की मी सांगितलं खूप जास्त पातळही नाही आणि अतिशय कडकही पीठ मळून घ्यायचं नाहीये, मऊ असं पीठ आपल्याला मळून घ्यायचंय। तर चकली बनवण्यासाठी आपलं पीठ मळून तयार आहे। आता आपण याच्यावरती झाकण ठेवूयात आणि थोडा वेळ हे पीठ भिजत ठेवायचंय। खूप जास्त वेळ ठेवलं नाही तरी चालेल, तर 5-1 मिनिट आपण हे पीठ झाकून ठेवूयात। तर इथे आता पहा 5 मिनिट झालेले आहेत। मी याच्यावरचं झाकण काढते। आपलं पीठ छान भिजलेलं आहे। आता आपण चकली बनवून घेऊयात। तर चकली बनवून घेण्यासाठी इथे पहा मी शेवगा घेतलेला आहे आणि याला चकली बनवण्याची थाळी असते ती घालून घेतलेली आहे। तर हे आता बाजूला ठेवून घेऊयात। आता चकली बनवून घेण्यासाठी या पिठाचा थोडासा गोळा मी बाजूला काढून घेते आणि हे पीठ आपल्याला परत एकदा छान असं मळून घ्यायचं आहे। पहा छान मऊ असं पीठ आहे आपलं। तुमचं जर थोडंसं कडक वाटत असेल तुम्हाला तर थोडासा गरम पाण्याचा हात लावून ते मळायचं आहे, पण अशा प्रकारे खूप जास्त पातळ किंवा घट्ट सुद्धा पीठ आपल्याला नकोय, मऊ पीठ आपल्याला हवं आहे। तर पहा इथे मी पुन्हा एकदा पीठ मळून घेतलेलं आहे आणि थोडासा उभा असा आकार दिलेला आहे त्याला। आता हे जे पीठ आहे ते आपण शेवग्यामध्ये भरून घेऊयात। चकली घालण्यासाठी जेव्हा आपण शेवग्यामध्ये पीठ भरून घेतो तो काटोकाट भरायचं नाही, थोडंसं कमी भरायचं, म्हणजे चकल्या घालताना त्याच्यातलं पीठ आहे ते बाहेर येत नाही आणि छान चकल्या आपल्याला बनवता येतात। तर पहा एवढं असं पीठ मी याच्यामध्ये भरून घेतलेलं आहे। आता आपण शेवग्याला झाकण लावूयात। शेवग्याला बऱ्याच ठिकाणी सोऱ्या असं सुद्धा म्हटलं जातं। तर आता हो शेवगा आहे तो आपण बाजूला ठेवून घेऊयात आणि हे जे बाकीचं उरलेलं पीठ आहे ते आपल्याला झाकून ठेवायचं आहे। हे जे पीठ झाकलं गेलं नाही तर ते खरपूसू शकतं आणि मग आपली चकली छान बनणार नाही। त्यामुळे हे जे पीठ आहे जोपर्यंत आपण बाकीच्या चकल्या घालणार आहोत तोपर्यंत हे झाकून ठेवायचं आहे, म्हणजे ते छान राहतं। तर इथे पहा चकली बनवून घेण्यासाठी मी पोळपाट घेतलेला आहे आणि आता याच्यावरती आपण चकली घालून घेऊयात। तर हे पहा अशा प्रकारे चकली घालून घ्यायची आहे। चकली बनवून घेत असताना त्याची जी तार आहे ती खूप जास्त लांब लांब घालायची नाही, जवळजवळ चिकटून चिकटून घालायची, म्हणजे आपली चकली ही छान बनते, ती तुटत नाही। तर हे पहा अशा प्रकारे चकली बनवून घेऊयात आणि चकली झाल्यानंतर याचं शेवटचं तोंड आहे ते आपण चकलीला अशा प्रकारे चिकटवून घ्यायचं आहे, जेणेकरून तेलात टाकल्यात ते बाजूला निघणार नाही। तर अशा प्रकारे चिकटवून घ्यायचं आहे। इथे आता पहा आपली चकली छान अशी गोल बनली जाते। या पिठाचे थोडे सुद्धा तुकडे पडत नाहीये, मस्त अशी चकली बनली जाते। तुमची जी चकली बनवत असताना चकलीचे तुकडे पडत असतील तर तुम्ही हे जे पीठ आहे त्याच्यामध्ये थोडासा गरम पाण्याचा हात घेऊन ते छान असं मळून घ्यायचं आणि मग चकली बनवायची। किंवा तुमचं जर पीठ खूप जास्त कडक झालं असेल तरी सुद्धा तुमच्या पिठाचे तुकडे पडतील, त्यामुळे थोडंसं गरम पाणी घेऊन ते पीठ छान असं मळून घ्यायचं आणि मग चकल्या बनवायच्या। बघा तुमच्या चकल्या फार छान येतील। चला तर अशा प्रकारे आता आपण सगळ्या चकल्या बनवून घेऊयात। तर इथे आता पहा पोळपाटवरती मी 4 ते 5 चकल्या बनवून घेतलेल्या आहेत।
आता या चकल्या आपण तेलामध्ये सोडत असताना हे पहा अशा प्रकारे झाऱ्यावरती सोडून घालायच्या. याने चकल्या तुटत नाहीत आणि त्या छान तेलामध्ये सोडल्या जातात. तर अशी सुद्धा एक पद्धत आहे. आणि हे पहा अशा प्रकारे आपण डिशवरती सुद्धा चकली बनवून घेऊ शकतो. तर हे पहा डिशवरती आपण ही चकली घालून घ्यायची आहे. डिशवरती घालण्यामुळे काय होतं ना की ही जी चकली आहे ती केवढी बनवायची याचा आपल्याला अंदाज येतो. म्हणजे एकसारखे चकल्या बनल्या जातात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ही जी चकली आहे ती तेलात सोडताना सुद्धा छान अलगद अशी सोडली जाते. तर पहा आपण याच्यावरती घालून घेऊयात. तर अशाच प्रकारे मी सगळ्या डिशवरती या चकल्या घालून घेते. इथे आता डिशवरती सगळ्या चकल्या घालून झालेल्या आहेत. आता आपण त्या तळून घेऊयात. तर इथे पहा मी एका कढईमध्ये तेल हे गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे. तेल हे आपल्याला सगळ्यात अगोदर गरम करून घ्यायचं आहे. आता आपण पाहूयात तेल गरम झालेलं आहे की नाही ते. तर थोडंसं पीठ आपण याच्यामध्ये घालून पाहूयात. तर पहा हे जे पीठ आहे ते तेलामध्ये लगेचच वरती आलेलं आहे. याचाच अर्थ आपलं तेल छान असं गरम झालेलं आहे. आता हे पीठ मी बाजूला काढून घेते. एकदा तेल गरम झालं की आपण जी गॅसची फ्लेम आहे ती मिडियम टू लो करायची. कारण ही जी चकली आहे ती आपण मिडियम टू लो फ्लेमवरतीच तळून घेणार आहोत. तर आता तेल तर गरम आहे. आता आपण याच्यामध्ये चकली सोडून घेऊयात. तर सगळ्यात अगोदर हे पहा डिशवरती आपण जी चकली घातलेली आहे ती सोडून बघूयात. इथे आता पहा डिशमध्ये घातलेली चकली अगदी आरामात सोडली जाते की नाही तेलामध्ये. तर ही सुद्धा एकदम सोपी पद्धत आहे. आणि यानंतर आपण मी जसं की सांगितलं झाऱ्यामध्ये घेऊन आपण ही चकली सोडू शकतो. तर पहा मी चकली झाऱ्यावरती घेतलेली आहे ती आता आपण तेलामध्ये सोडूयात. तर पहा ही चकली सोडण्याची फार सोपी पद्धत आहे. याच्यानुसार केल्यास पहा आपल्या हाताला तेल सुद्धा लागत नाही. आणि याचबरोबर चकली सुद्धा अलगद छान अशी सोडली जाते. ती थोडी सुद्धा तुटत नाही. तर आता पहा मी 3 चकल्या तेलामध्ये सोडून घेतलेल्या आहेत. आता आणखीन एक टिप ती म्हणजे चकली तळून घेत असताना खूप जास्त प्रमाणामध्ये सुद्धा चकल्या सोडायच्या नाहीत. नाहीतर चकली आहे ती तेलामध्ये विरघळू शकते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जोपर्यंत चकली ही खालच्या बाजूने छान अशी तळली जात नाही किंवा ती कडक होत नाही तोपर्यंत आपण ती पलटी करायची नाही. तर सगळ्यात अगोदर ही जी चकली आहे ते खालच्या बाजूने अगोदर आपण कडक होऊन देऊयात, तळून देऊयात, नंतर ती आपण पलटी करायची आहे. तर इथे आता पहा चकली खालच्या बाजूने छान अशी तळली गेलेली आहे. ती थोडीशी कडक सुद्धा झालेली आहे. आता आपण चकली पलटी करूयात. तर जसं की मी सांगितलं जोपर्यंत चकली कडक होत नाही तोपर्यंत आपण चकली पलटी करायची नाही. नाहीतर चकलीचे तुकडे पडतात किंवा ती तेलामध्ये विरघळू शकते. तर आता आपण मीडियम फ्लेमवरती अलटी पलटी करत या चकली आपण तळून घेऊयात. तर आपल्यापैकी बऱ्याच लोकांना असं समजतच नाही की चकली तळली गेलेली आहे. त्यामुळे खूप जास्त चकली तळली जाते आणि त्याचा कलर बदलला जातो. तर पहा चकली तळली गेलेली हे कसं कळतं. इथे आता पहा ही आपली चकली तळली गेलेली आहे. तर याचे बुडबुडे थोडेसे कमी झालेले आहेत. म्हणजे तुम्ही पाहू शकता तेलाला जे बुडबुडे येत आहेत ते अगोदरच्या पेक्षा आता थोडेसे कमी आहेत. हे पहा अशा प्रकारे सुद्धा समजू शकतं की आपली चकली तळली गेलेली आहे का नाही ते. किंवा थोडंसं दाबून पाहायचं. हे पहा अशा प्रकारे चकली दाबून बघायची. चकली आपल्याला कडक लागली झाऱ्याला की समजायचं आपली चकली तळली गेलेली आहे. आता इथे आपली चकली तळली गेलेली आहे. आता आपण ती झाऱ्यामध्ये काढून घेऊयात. तर पहा एकदम मस्त अशी चकली बनलेली आहे. थोडी सुद्धा चकली तुटलेली नाही आहे. आणि तेलामध्ये तुम्ही पाहू शकता आपली चकली थोडी सुद्धा विरघळलेली नाही आहे. एकदम मस्त अशी आपली चकली तळली गेलेली आहे. आता अशाच प्रकारे आपण बाकीचे चकले सुद्धा तळून घेऊयात. फक्त चकली तळून घेत असताना ज्या मी स्टेप सांगितल्या, ज्या तुम्हाला टिप्स सांगितल्या त्या फॉलो करायच्या म्हणजे आपली चकली ही विरघळत नाही तेलामध्ये. तर आता आपण सगळ्या चकल्या तळून घेऊयात. इथे आता पहा मी सगळ्या चकल्या तळून घेतलेल्या आहेत. याचा कलर तुम्ही पाहू शकता मस्त आहे. याचबरोबर ही चकली थोडी सुद्धा तुटलेली नाही आहे किंवा तेलामध्ये विरघळलेली नाही आहे. तर इथे पहा मस्त आपली चकली बनलेली आहे. छान गोल आणि याला काटे सुद्धा पाहू शकता मस्त आलेले आहेत. छान. आणि हे पहा आवाजावरून तुम्हाला समजलंच असेल अगदी कुरकुरीत आणि खुसखुशीत आपली चकली बनलेली आहे. वरून छान खुसखुशीत कुरकुरीत आणि आतमधून पहा छान अशी पोकळ बनलेली आहे. मस्त. चला तर इथे आपली बिना भाजणीची अगदी कमी वेळामध्ये कमी साहित्यामध्ये तांदळाच्या पिठाची चकली तयार आहे. तर चकली बनवताना या स्टेप नक्की फॉलो करा आणि तुम्हाला रेसिपी कशी वाटली ती कमेंट करून कळवा. रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू नवीन रेसिपी बरोबर.
धन्यवाद.